कार्यक्रमात मी प्रियंका आपलं स्वागत करते. आपण कोणाच्या सहवासात राहतो हे खूप महत्त्वाचं असतं. आप प्रवृत्तीची माणसं ही नेहमीच आपल्याला हानिकारक असतात. याकरता गुरुवर्य हरिभक्त पारायण भास्कर गिरीजी महाराज आणि हबप साहेबराव महाराज कांगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महंत हरिभक्त पारायण सेवानाथ महाराज यांच्या अधिपत्याखाली धर्मनाथ बीज उत्सव तथा सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा श्रीरामपूर तालुक्यातील खोकर या गावात श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान खोकर येथे गेल्या 7 दिवसापासून सुरू होता. आज हबप सेवानाथ महाराज यांच्या श्रुश्राव्य वाणीतून काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. हा सप्ताह पारायण सोहळा यशस्वीपणे पार होण्यासाठी किसान क्रांती युवक संघटनेचे योगेश सलालकर, राम पटारे, दीपक काळे, सुरेश बनगे, गणेश सलालकर, महेश पटारे, तुषार सलालकर, पवन सलालकर, तात्यासाहेब शेरकर, योगेश काळे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन आज आपण आजच्या भागात पाहूयात. सांडा घाटे तेने नका भरू पोटे. कशालाही पोट भरू नका, नको ते खाऊ नका. जे आपलं खाद्यच नाही, जे पशूंचा आहार आहे, जे प्राणी जिभेनं पाणी पितात, ज्यांना सुळे आहे, त्यांचं खाद्य तुम्ही खाऊ नका. जर त्यांचं खाद्य तुम्ही खाल्लं तर मग त्यांना काय खायला राहील, ते तुम्हालाच खाईल. जर त्यांनाच खायला काय नाही भेटलं, सगळ्या बकऱ्या आणि कोंबड्या तुम्हीच खाल्ल्या, ते काय खाऊ? तुमचे पोराने खाणार का म्हणते? खाऊ नका त्यांचं खाद्य, त्यांचं त्यांना खाऊ द्या, त्यांचं पोट त्यांना भरू द्या. तुम्हाला खायला लई हो. तुम्ही कवळे कवळे दगड जरी खाल्ले तरी पोट भरत नाही. कवळे कवळे दगड आणि कवळे दगड कसे कवळे? भरपूर आहे खायला. आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे आणि फार अन्नधान्य पिकतं आपल्याकडे. फार इतकं पिकतं की बऱ्याचशा अन्नधान्याची दारू बनते म्हणतात. शिल्लक राहिलेलं सडवतात, त्याची दारू बनवतात. खाऊन खाऊन शिल्लक राहिले. खाऊन खाऊन कसं शिल्लक राहिला? तुम्ही मासे खाऊ राहिले, तुम्हाला बोकडं कोंबड्या काहीच पुराणा गेलं मग ते शिल्लक राहता नाही. झाडाला येतात मांस, त्याच्याकरता जीव घ्यावा लागतो, हत्या करावी लागते आणि मग ते मांस आपल्यापर्यंत येतं. असं मांस खाल्ल्यानंतर, नको ते खाल्ल्यानंतर पोट कसं भरत? नाही भरत. खाऊ नका. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. भगवान परमात्मा जे देतो त्याने पोट भरून घ्या. आजी देतो पोट भरी ते म्हणाल तो वरी. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्राला समोर ठेवा आणि शास्त्र जे म्हणेल त्याप्रमाणे आपलं पोट भरा.
आपल्या कुळाच्या नावाप्रमाणे आपलं पोट भरा. मी सांगून गेलो कथेमध्ये की कुळधर्म सोडू नका. आपल्या कुळाचारानुसार जे कर्म आपल्या वाट्याला आले आहे तेने पोट भरा. कुळधर्म न चाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिलेली आहे. सुख जर पाहिजे असेल तर कुळधर्म न चाळी वडिलोपार्जित जो काय व्यवसाय असेल त्याने पोट भरा. वडिलोपार्जित कुळधर्म सोडू नका. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकडे आले आणि म्हटले आता मला संन्यास घ्यायचा, तर त्यावेळेस तुकोबरायांनी शिवाजी महाराजांना उद्देश केला की नाही, म्हटले हे संन्यास घ्यायचं काम तुमचं नाही, तुम्ही धर्माचं रक्षण करावं. तुम्ही बॉर्डर सांभाळा, आम्ही आतमध्ये सांभाळतो. आतमध्ये गेले अतिरेकी. भिंत तुम्ही सांभाळा, आतले शत्रू आम्ही सांभाळतो. सुंदर उपदेश केला तू. क्षत्रिय तुमचा धर्म आहे. रणांगणावर युद्ध खेळणं तुमचा धर्म आहे. तुमचा धर्माचं पालन तुम्ही करा. धर्माचे पालन याल तरी याले लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताचं चरित्र जे आहे, जीवन तुझे वरणी गुणना माझी वाणी तुझे वरणी गुणना माझी वाणी तुझे वरणी गुणा माझी वाणी तुझे वरणी गुणा आयसे देवी भगवंताचं चरित्र सांगण्याकरता उच्चार करण्याकरता प्रेम पाहिजे, मग ते सांगता येतं. बघ तसं सांगताच येत नाही. प्रेम असेल तरच, नाही तर अश्रद्धा निर्माण होते. अश्रद्धा, भाव राहत नाही. आणि भाव नसताना जर सांगितलं तर मग महापाप आहे. ऐसे देई प्रेम काही कळा. भगवंताने मथुरेमध्ये कंसाच्या जेलमध्ये श्रावण महिना अर्धरात्र आणि भगवान परमात्मा प्रगट झाले. रोहिणी नक्षत्र अष्टमी तिथी प्रगट झाले जेलमध्ये. आणि जेलमधून प्रगट होऊन डायरेक्ट कुठं? गोकुळात. कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चढका सुटला. या असं कसं असे दुहेरी कसे बोलू राहिले? आत्ताच म्हणले तिकडे जेलमध्ये ना, असं अचानक तिकडे कसं? अचानक नाही, अचानक नाही. काल आपण बघितलं ते कृष्ण जन्माच्या वेळेस वसुदेवाने टोपलीमध्ये ठेवलेलं आहे. यमुना मैया पार करून मग गोकुळात आले. यशोदा मैयाजवळ ठेवलेले आहे. माया घेऊन गेले. कंसाच्या हातातून माया निष्ठून गेलेली आहे. तुझं लागे वादी उपजला मजा आधी. तो जन्माला आलेला आहे. लगेच कंसाने पुतना पाठवलेली आहे.
पुतण्याचा वध भगवंताने केलेला आहे. काग बग रिठा मारिले बाळपणे अवघी दैत्य खाणी बुडविली. भगवान परमात्मा हळूहळू रांगायला लागलेले आहे. कसे? तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाळ गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाळ गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. कंसाने एक बडजी पाठवला देवाला मारण्याकरता. ब्राह्मण आलं ते धोतर जानवरली सगळं यादव कुळकुणी संपवलं. यशोदा मैया म्हटली गर्गाचार्याने माझ्या बाळाबद्दल खूप काही चांगलं सांगितलं की हा अखिल कोट ब्रह्मांड नायक आहे. हा कोणी साधारण नाही. त्याच्या हातून महान कार्य होणार आहे. आणि तुम्ही असं काय बोलता? म्हणले तो गर्गाचार्य आणि तो तर माझा शिष्य आहे. त्याचं नाव गर्गाचार्य कसं पडलं माहिती का? एकदा म्हणले त्याच्याकडून श्लोक चुकला आणि शेंडीला धरून मी असा बिंगवला गर 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 गर्गाचार्य. काय बोलू लागला? आता ठीक आहे देव म्हटले मला नाव ठेवतात तिथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या भक्ताला बघ म्हणलं तुला दाखव. आईला आत जाऊन दिलं आणि भगवंताने जे वराटे पाठी आणि सगळे घरातले सगळे लाकडं बाजा सगळ्याला आज्ञा केली गेला हाना. विटामिरे भाट तिला पाठीवरी पाट तिला पाठीवरी पाट तिला पाठीवरी पाट विटामिरे भाट तिला पाठीवरी पाट तिला पाठीवरी पाट. का खोटे जाणून अंतर खोटं बोलू राहिला. गर्गाचार्याला नाव ठेवू राहिला की जे यादव कुळाचे कुलगुरू आहे गर्गाचार्य. जसे रघुवंशाचे कुलगुरू कोण? वशिष्ठ. तसे गर्गाचार्य. गर्ग संहिता वाचा तुम्ही. लय गोड चरित्र लिहिते. इतके बारकावे गर्ग संहिता. फार बारकावे. प्रत्येक लीला भगवंताने का केली तिच्या मागे अनेक कारण सांगितलेली. अनेक. हे नंद उपनंद महानंद हे कसे आहे हे सगळं भार दिलेलं सुंदर सांग. हे 9 नंद आहे. 1 कोटी गाईचा मालक, 50 लाख गाईचा मालक, 11 लाख गाईचा मालक अशी त्यांची यादी काढली. मग ते नंद उपनंद. भगवान श्रीकृष्णाचे वडील हे नंद होते. नंदराज. 1 कोटी गाई होत्या त्याच्याकडे. किती? 1 कोटी. हे गर्ग संहितेत आलेलं आहे. अशा गर्गाचार्यानं नाव ठेवल्यावर असा हाणला. धोतर फाटले जानवे तुटले. अगदी मोकळा केला. फार लंगडा करून टाकला. अर्धांग वायू झाला त्या. यशोदा मैया म्हटली अचानक काय झाले? हे आता तर चांगलं होतं आलं तेव्हा. हे अचानक याला अर्धांग वायू कसा झाला? विटंबिले भट दिला पाठीवर येता. भटजीला विटंबना केली. पुढे भगवान परमात्म्याच्या अनेक लीला आहे. काल आपण विस्ताराने पाहिले. भगवंताने सगळे सवंगडी एकत्रित केले आणि एकत्रित करून बाल गोपाळ चौरे संघटना स्थापन केली. गोकुळामध्ये जिकडं तिकडं हाहाकार. आज या घरी चोरी तर उद्या त्या घरी. सगळ्या गोपिका त्रस्त. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. याने त्रस्त केला आम्हाला. काय करावं सांग. यशोदा मैया म्हणते आता काय
याच्या खोड्या किती सांगावे. महिपत्र सिंधुवाचे असा हा खोडकर परमात्मा. कृष्णा आपल्या घरी काय कमी आहे का रे? मुख्यमंत्र्याचा मुलगा चोरी करू राहिला, हे बरं आहे का? चांगलं नाही. नंदराज राजा आहे आणि मुलगा चोरी करतो, एकुलता एक मुलगा, हे बरं नाही. अरे आपल्या घरी काय कमी आहे का? किती आहे आपल्या घरी? मग भगवंताने ठरवलं की आज आपल्याच घरी चोरी करायची. सगळ्या गोपाळांना बोलवलेला, एक एका रानात एक एक गोपाळ टाकून दिला आणि यशोदा मैया घोषण करायला गेली. घुम घुम करत घुम घुम करत घुम घुम करते बेरे गोमती, घुम घुम करते बेरे गोमती. आनंद गवळणी गवळणी छंद छंदी नाच, आनंद गवळणी गवळणी छंद छंदी नाच. वरती लोडी येईना, पुनवणी शिळवणी घालिता वर. काय झाले टोने 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 जादू काय झाले? काय झाले टोने सासूबाई करेना. आनंद गागवळणी गवळणी छंद छंदी गवळणी. मागच्या वर्षी आपण ऐकले असेल, लक्षात आहे का? मागच्या वर्षी परमेश्वर महाराज जाय भाई काय गोड गवळण म्हटलेले महाराज, वातावरण निर्माण केलं होते. कित्येकाच्या डोक्यात काय माहिती आहे, गेलं ते वर्ष लय गोड म्हटले. पकडले महाराज, अगदी रंगे हात पकडले. पकडल्यानंतर भगवान करावी ऐकत नाही, उखळाला बांधून टाकलं मैयाने. दामोदर नाव पडलेलं आहे, दामोदर. उखळी बंधन लिहिला, उखळ उडीत नेलं आणि नलकुबेराचा उद्धार केला. अनेक लिहिला. मैया कंटाळी, कृष्णा उद्या तू सगळ्या गायी गोपाळ घेऊन वनात जायचं, थांबायचं नाही. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी 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 वना. घेऊनिया जाया खेळे नंदाचा काळा, घेऊनिया जाया खेळे नंदाचा काळा. गाई गोपाळ यमुनेच्या तटी आहे आणि खेळे नंदाचा काळा. काय काय बेटे दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळा मांडियेला यमुनेच्या तीरी, खेळा मांडियेला, खेळा मांडियेला, खेळा मांडियेला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना.
दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी अनेक प्रकारे खेळ चालू आहे. खेळ काना खेळ काना खेळ काना यमुनेच्या तटी 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 सारी तो गोधने घेऊन हाती काठी सारी गोधने घेऊन हाती काठी खेळ काना खेळ काना खेळ काना यमुनेच्या तटी खेळ काना खेळ काना खेळ काना यमुनेच्या तटी यमुनेच्या तटी खेळ चालू आहे. अनेक प्रकारचे खेळ. चेंडू पळीचा खेळ आहे त्याला आपण क्रिकेट म्हणतो. त्या क्रिकेटचे जनक भगवान श्री कृष्ण आहे, इंग्लंड नाही. जनक भगवान श्री कृष्ण आहे. हा खेळ चेंडू फळीचा खेळ त्याला आपण बॅट बॉल म्हणतो. हा खेळ पहिला भगवंताने यमुनेच्या काठावर खेळलेला. हा काय असा खेळ होता का? तो खेळ मर्दानी होता महाराज. चेंडू हाणला की तो खाली पडून द्यायचा नाही. झेला रे झेला झेला वरचे वरी झेला झेला वरचे वरी झेला हातीचे गमावे तो पाठीची खाल तोला हातीचे गमावे तो पाठीची खाल तोला झेला रे झेला झेला वरचे वरी झेला झेला वरचे वरी झेला हातीचे गमावे तो पाठीची खाल तोला तुकोबरा म्हणतात झेला रे झेला वरचे वरी झेला. चेंडू खाली पडला की टोला. जो खाली पडला की त्याला टोला आहे महाराज. जो खाली आला, खाली येणं म्हणजे संसारात येणं. एकदा ज्यानं गळ्यात माळ घातली मुडकं गुतवलं की टोला. जन्मभर टोला सुटत नाही म्हणते. बंद न येतात. खाली आला तो वरच्यावर झेला. हा त्रिगुणाचा चेंडू वरच्यावर झेला. झेला रे झेला. अशा प्रकारे खेळ खेळून दमलेले आहे. झाली आता वेळ अनासी दोरा झाली आता वेळ आणा 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 सिदोऱ्या गाडी आता वेळमध्ये अनाशी दोऱ्या गाडी आता वेळमध्ये अनाशी दोऱ्या काम सारोळी सकळ सारोणी सकळ आले आवघे गोपाळ अनाशी दोऱ्या सगळे काम टाकून आलेले आहे. आज घराला कुलपा लावून आलेले आहे. आज काला आहे. आज प्रसाद भेटणार आहे. झाली आता वेळ म्हणते आणा सिदोऱ्या. सगळ्यांच्या सिदोऱ्या एकत्रित केल्या भगवंताने. एकत्रित करून भगवंताने प्रश्न मांडला की माझी आहे तैसे पाहे नाहीतरी घरा जाय चोरोनिया माये नवनी पानावे. अरे जन्मभर तुझी सेवा केली आम्ही, आता म्हणतो घरी जा. घरी जा म्हणतो. कोण आहे घरी आता आम्हाला? कोणीच नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे? 95 वर्षाचा म्हातारा आहे, 85 वर्षाची म्हातारी आहे. आणि हा म्हातारा आता म्हातारीला म्हणतो जाय तुझ्या बापाच्या घरी. राहिला का बाप? मस्तातून आणायचा का? कुठे आहे बाप? ती म्हणते जन्मभर तुमच्या नावाने कुंकू लावलं ना आता आता घरी पाठवता का? लाज वाटते काही?
तसे सगळे गोपाळ ज्ञानोबराय तुकोबराय भांडू लागले देवास आता घरी पाठवतो का आम्हाला कोण राहील आमच्या घरी आता सगळ्या तुळशीपत्र ठेवलं आम्ही ते घरचे घेतील का आम्हाला घरात आतापर्यंत तिकडं तो आता कस काय इकडं तिकडच मर म्हणते येऊ नको इकडे दारात उभा करतील का आम्हाला भगवंताने पुन्हा सगळ्याला प्रेमाने जवळ घेतलं सगळ्यांची शिदोरी एकत्रित केली भगवंताची शिदोरी ही दिव्य आहे महाराज आणि आपली शिदोरी नवा थाई फाटून गेली ती तो आम्हा सिद्धी दिली रे ही शिदोरी आपली त्याची शिदोरी दिव्य आहे त्याचा देह दिव्य आहे आपला 9 ठिकाणी फाटून गेलेला आहे रक्त रेत दुर्गंधी नरकमुताने भरली रे कानोबा तुझी गोंधळी चांगली कानोबा तुझी गोंधळी चांगली कानोबा तुझी गोंधळी चांगली कानोबा तुझी गोंधळी चांगली छिद्र रक्त रेत दुर्गंधी नरकपुताने भरली रे अशी गोंगडी आम्हाला दिली आणि आता माझे आहे तैसेप आहे तुझ्यासारखं आमचं कसं राहील कसं शक्य आहे तुझ्यासारखं गोड करून घ्या आमची पिठलं भाकरी गोड करून घ्या म्हणावं लागतात आज आमची आमटी भाकरी गोड करून घ्या अमृत आहे की महाराज प्रसाद म्हणजे अमृत आहे पण गोड करून घ्या जर खाताने चुकून जर एखादी कडक आलीच तर बारीक चुरून खा जरा दाताला जपा नाही तर बाबाने आमचे दातच पाडून टाकले वर्षभर लक्षात ठेवतात वर्षभर बाबाला शिव्या देतात याने आमटी भाकरीचा प्रसाद केला अशा कडक भाकरी खाऊ घातल्या की दात पडून टाकले चुरा चांगले बारीक चुरा आमटी अगदी भरपूर आहे लागल तेवढी घ्या उष्ट टाकू नका रात्रीला उष्ट पडलं म्हणतात आमचे अण्णा भाऊ दररोज सकाळी पहाटे 4ला येऊन पत्रावळ विचारतात लय सेवा करतात मी असू नसू इथं 12 महिने त्यांची सेवा चालू आहे कोणाला दिसत बी नाही पहाटे येतात सेवा करून कामाला निघून जातात पुन्हा दिवस पुन्हा येतात स्वयंपाकाला कोणी स्वयंपाक बनवतात अगदी आईसारखं सांभाळतात तेव्हा कामाला लय सांभाळतात त्या अक्का आहे आपल्या त्या गाया अक्का त्या पण येतात बघा मातृवत प्रेम करतात गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर आपल्याला मागील पंचवार्षिक मध्ये 12 महिने त्यांना अन्नदान हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि हिशोबाला तर कधी या माझ्याकडे निमन रात्री 12 वाजता अगदी मांडी थोपटून सांगतो 1 रुपया जरी गोंधळ निघला तर तुमच्या दारात फाशी कधी या पारदर्शक व्यवहार आहे माझा पारदर्शक कधी या काही विचार कुठं काय लागलं आणि कुठं काय गेलं हे सगळं सर्वांना मिळून करायचं आहे मी काय करणार एकटा सगळेजण हातभार लागला गोवर्धन उचलायचं पण सगळे मिळून ना एकटा उचलून मरण नाही सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे काल गोवर्धन पूजा राहून गेली आपल्याकडून आज करू आता हीच गोवर्धनाची पूजा आहे
की सगळ्यांनी एकत्रित येऊन मग काम करायचं आहे, तेव्हा ते कार्य सिद्धीला जाणार आहे. तर एकाने एकीकडे ओढलं, तिसऱ्याने तिसरीकडे ओढलं, काय राहील बाबा? फाटळून जाईल ना. काय राहणार आहे? काहीच राहणार. जर आपले पैसे कोर्टा कचऱ्यात जायला लागले तर आपल्या हातात काय येणार आहे? कशी आहे त्याला द्या. हे ज्याचं आहे त्यालाच मिळालं पाहिजे. हे देवाचं आहे ना, की हे मला उरोवर बांधून न्यायचंय मला नाही. असं करू नका. देवाची वस्तू देवाला द्या. तुम्ही अपराध करू राहिले, मग या अपराधातून तुमची सुटका कोण करणार आहे? बघा, कोणीच नाही. एकदा जर ती देवता बिघडली, जसं शिशुपालाने 100 अपराध केले, बात केली त्याची, पण 101 अपराध झाला मग मारला. बघा, असा मारला ना. अपराध करू नका देवाचा. साधू संतांचा अपराध फार भयंकर असतो बरं का, फार. सरिता वारकरी संत संग सर्वकार चंद्रभागेशनाथ पंढरीचा वारकरी मागणे कधी तुझा प्रती आहे संताश निर्विहीची मदती तुका म्हणे आता उदार तू होई. सगळ्यांनी खाली बसून घ्या. त्या आंब्या आताच आपण पाहिलेत की महाराजांनी खोडकर कृष्णाच्या बाललीलांचे वर्णन या हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी असणाऱ्या काल्याच्या कीर्तनातून सांगितले. येथेच थांबूया. अशाच धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी आजच VIP राष्ट्र सह्याद्रीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.